इंजिनिअरिंग म्हणजेच टेक्निकल सेक्टरमध्ये जाण्यासाठीचे कोणते कोणते कोर्सेसचे मार्ग उपलब्ध आहेत। पहिला जो आहे तो आहे 11वी-12वी सायन्स, त्यानंतर इंजिनिअरिंगची BE BTechची पदवी। याच्यामध्ये आपण JEE मेन, JEE ॲडव्हान्स या परीक्षांच्या माध्यमातून IITला जातो, JEE मेनच्या माध्यमातून NITला जातो आणि MST CETच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये शिक्षण घेऊ शकतो। 12वी नंतर इंजिनिअरिंगचा एक मार्ग झाला। दुसरा मार्ग आहे तो म्हणजे 10वी नंतर 3 वर्षांचा डिप्लोमा इंजिनिअरिंग करणं आणि डिप्लोमा नंतर थेट नोकरी किंवा व्यवसाय करणं किंवा डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला जाऊन BE BTechचं शिक्षण पूर्ण करून इंजिनिअरिंग क्षेत्रात दाखल होणं। तिसरा मार्ग आहे तो म्हणजे आपण 10वी नंतर ITI जर केलं असेल तर ITI नंतर डिप्लोमाला थेट प्रवेश घेणं, डिप्लोमा नंतर थेट डिग्रीला प्रवेश घेणं आणि या तिसऱ्या मार्गाने आपण जाऊ शकतो। काही विद्यार्थी सायन्स करून सुद्धा म्हणजे BSc किंवा BCS शिक्षण घेऊन सुद्धा लॅटरल एंट्रीच्या मार्फत इंजिनिअरिंगला येऊ शकतात। अर्थात हे विद्यार्थी फार कमी असतात, परंतु मूलतः या पहिल्या ज्या 3 मार्ग मी तुम्हाला सांगितले या 3 मार्गाने इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये दाखल होता येतं।